या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राजकोट किल्ल्यावर घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आले असताना भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वृत्तांकन करणाऱ्या ABP वृत्तवाहिनीचे पत्रकार अमोल मोरे यांना धमकावल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत खासदार राणे यांच्यावर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या जागेचा आढावा घेताना संतापाने पत्रकारांचा माईप हिसकावून घेणे, पत्रकारांची अरेरावीची भाषा करणे हे नारायण राणे यांचे वर्तन पूर्णपणे अयोग्य असून आम्ही याचा निषेध करतो। पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि समाजातील या जागल्यांना त्यांचे काम करण्यापासून राणे किंवा अन्य कोणीही रोखू वा धमकावू नये, हीच श्रमिक पत्रकार संघाची भूमिका असल्याचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मनीष केत यांनी सांगितले। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन उचित कार्यवाही करावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी हे निवेदन स्वीकारले। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची कर्तव्य बजावत असताना अशा पद्धतीची अरेरावी करणाऱ्या प्रवृत्तीला रोखण्यात यावे अशी मागणी देखील पत्रकार संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, श्रमिक पत्रकार संघाचे चिटणीस आफताब शेख, माजी उपाध्यक्ष किरण बनसोडे, सुमित वाघमोडे, संदीप वाडेकर, मिलिंद राऊळ, आप्पा बनसोडे, अभिषेक आदेप्पा, प्रीतम पंडित आदी पत्रकार उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।